बिबट आहे की वाघ आहे आणि हे मारल्यास तुम्हाला कसं कळालं? हे बिबट आहे का वाघ हे आम्हाला माहिती नाही अजून काय आहे म्हणून, पण आम्ही रस्त्याने चाललो होतो, पोर बकऱ्या चारीत होते, तर ते अच्छा. म्हणे मामा इथं कुत्र कसं आहे. हं. मग मी गाडी उभा केली आणि पाहिलं, अच्छा तर ते मला वाघावानी दिसलं. मग मी त्या वन विभागातल्या यांना फोन लावला. अच्छा. हा, मग ते आल्याच्या नंतर कळलं की बिबट तुम्ही आहे म्हणून. किती वाजता फोन लावला? 11 वाजता. 11 वाजता फोन लावला का? हो. आणि तुम्ही किती वाजता पाहिले? 15 मिनिटं अगोदर. अच्छा, म्हणजे पावणे 11 ते म्हणजे 10:30 ते पावणे 11 हा, सुमारास पावणे पाहिले. 11. अच्छा. इकडे कुठे चालले तुम्ही? आम्ही शेतामध्ये इकडे. अच्छा, तुमचं शेत आहे का? हा, बरं, तुमचं नाव काय? दत्ता पिराने. अच्छा. ही घटना कशी घडली ती तुरंत काही माहित नाही. आमच्या घरचे माझे भाऊजाई कापूस झाला म्हणून शेतात आली होती. तिथं त्यांना वास यायला लागला. मग काहीतरी कुत्र वगैरे मेला असं त्याला भास झाला. त्यांनी तिथं जवळ जाऊन पाहिलं तर त्यांना ते विचित्र दिसत. मग रस्त्याने शेजारी दत्ताभाऊ पिराने हे चालले होते, त्यांना आवाज दिला, पण भाऊ इथं काय सडलेलं बघा. मग त्यांनी खाली येऊन पाहिलं तिथं जवळ जाऊन, तर त्यांना बिबट्यासारखं आढळून आलं. मग त्यांनी तुरंत मला फोन लावला व मग मीच घटनास्थळी आलो. तर इथं माझ्या अगोदर पूर्ण मंडळी जमलेली होती. तुमचं नाव काय? माझं नाव शंकर राजाराम भोजने. शेती गट नंबर किती? शेती गट नंबर 121. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.